जरा सुद्धा साबुदाणा किंवा बटाट्याचा वापर न करता आज आपण इतके मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत उपवासाचे घावणे कसे बनवायचे ते बघणार आहोत। शिवाय हे घावणे करण्यासाठी कोणतीही पूर्व तयारी करण्याची गरज नाही, अगदी झटपट 5 मिनिटात हे घावणे बनवून तयार होतात। शिवाय अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता आहे, थोडं सुद्धा तेलकट तुपकट नाश्ता नाही, त्यामुळे वजन वाढण्याची देखील भीती नाही। हे घावणे बघा किती मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत तयार झाले आहेत। एक जरी घावणा खाल्ला तरी अगदी आपलं पोट गच्च असं भरलं जातं आणि बराच वेळ आपल्याला भूक देखील लागली जात नाही। या अशा मऊसूत जाळीदार घावण्यांसोबत मी तुम्हाला एक मस्त अशी उपवासाची चटणी देखील दाखवणार आहे। चला तर मग लगेचच पाहूया उपवासाचे मऊसूत जाळीदार घावणे आणि उपवासाची चटणी कशी बनवायची। नमस्कार, मी प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। मऊ लुसलुशीत उपवासाचे घावणे बनवण्यासाठी सर्वात आधी घरातल्याच